श्री गणेशाय नमः. नमस्कार मित्रांनो, उद्या 3 जुलै संकष्ट चतुर्थी आहे. भगवान श्री गणेशाची कृपा मिळावी, घरातील अडचणी दूर व्हाव्यात आणि प्रत्येक कामात यश मिळावं या श्रद्धेने लाखो भाविक हा दिवस भक्तिभावाने साजरा करतात. पण एक गोष्ट तुम्ही कधी लक्षात घेतली आहे का? काही लोक दर महिन्याला संकष्टीचं व्रत करतात, पूजा करतात, मंत्र म्हणतात. तरी त्यांना वाटतं आपण इतकी पूजा करतो पण मनासारखं काही घडत नाही. याचं कारण नेहमी नशीब असतं असं नाही. धार्मिक परंपरेनुसार काही लहान गोष्टी आपण नकळत दुर्लक्षित करतो. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 11 गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी शक्यतो टाळाव्यात अशी श्रद्धा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा मुद्दा अनेक लोकांना माहीत नसतो. तर चला मग सुरुवात करूया. 1. दिवसाची सुरुवात कशी करावी? धार्मिक परंपरेनुसार संकष्टीच्या दिवशी शक्य असल्यास सूर्योदयापूर्वी किंवा सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. यामागे केवळ बाह्य स्वच्छता नसून मनाची ही तयारी महत्त्वाची मानली जाते. पूजा करताना घाई गडबड न करता काही क्षण शांत बसून गणपती बाप्पाचे स्मरण करा. मन प्रसन्न असेल तर पूजा अधिक एकाग्रतेने होते अशी अनेकांची श्रद्धा आहे. 2. पूजा घाईत करू नका. आजकाल प्रत्येकालाच वेळेची धावपळ असते, त्यामुळे अनेक जण पूजा 2 ते 3 मिनिटात आटोपतात. परंतु धार्मिक मान्यतेनुसार पूजा ही फक्त विधी नसून भक्ती व्यक्त करण्याचा मार्ग आहे. त्यामुळे शक्य असेल तेवढा वेळ मनापासून द्या. अगदी 10 मिनिटे असली तरी ती पूर्ण एकाग्रतेने करा. 3. गणपतीला तुळशी अर्पण करू नका. अनेक देवतांना तुळशी प्रिय मानली जाते, मात्र गणपती पूजेत तुळशी अर्पण करण्याची प्रथा नाही. त्याऐवजी दुर्वा, लाल जास्वंद किंवा इतर ताजी फुले अर्पण करण्याची परंपरा आहे. म्हणून पूजा साहित्य तयार करताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. 4. ताज्या दुर्वा आणि नैवेद्य अर्पण करा. गणपती बाप्पांना दुर्वा अत्यंत प्रिय मानल्या जातात, मात्र त्या स्वच्छ, ताज्या आणि शक्य असल्यास हिरव्यागार असाव्यात. नैवेद्यासाठी मोदक, फळे किंवा घरचे ताजे पदार्थ अर्पण करण्याची प्रथा आहे. शिळे किंवा खराब झालेले पदार्थ अर्पण करणे टाळावे. 5. राग, वादविवाद आणि कटू बोलणे टाळा. धार्मिक परंपरेनुसार संकष्टी चतुर्थी हा मन शांत ठेवण्याचा दिवस मानला जातो. म्हणून शक्य तितके रागावणे, कोणाशी भांडणे किंवा दुखवणारे शब्द बोलणे टाळावे. कधी आपण देवाची पूजा करतो, पण घरात मात्र सतत चिडचिड, वादविवाद सुरू असतात. अशा वेळी पूजेमागचा खरा भाव कमी होतो असे अनेक ज्येष्ठ सांगतात. म्हणून या दिवशी घरातील वातावरण आनंदी आणि प्रेमळ ठेवण्याचा प्रयत्न करा. एखाद्याशी गैरसमज झाला असेल तर तो मिटवण्याची ही एक चांगली संधी असू शकते. 6. उपवास करताना फक्त अन्नाचा नाही तर मनाचाही संयम ठेवा. बरेच जण उपवास म्हणजे दिवसभर काहीही न खाणे एवढेच समजतात, पण धार्मिक दृष्टिकोनातून उपवासाचा अर्थ संयम आणि आत्मनियंत्रण असाही घेतला जातो. म्हणून दिवसभर शक्य तितके शांत राहा, वाईट विचार टाळा आणि वेळ मिळेल तेव्हा गणपतीचे स्मरण करा. आणि महत्त्वाची एक गोष्ट, जर तुमची तब्येत ठीक नसेल, गर्भधारणा असेल, वृद्ध व्यक्ती असाल किंवा डॉक्टरांनी काही निर्बंध सांगितले असतील तर आपल्या आरोग्याला प्राधान्य द्या. श्रद्धा आणि आरोग्य यांचा समतोल राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. 7. चंद्रदर्शनाची परंपरा विसरू नका. संकष्ट चतुर्थीच्या व्रतात चंद्रदर्शनाला फार महत्त्व दिले जाते. अनेक भाविक चंद्राला अर्घ्य अर्पण करून आणि त्यानंतर गणपतीची प्रार्थना करूनच व्रत पूर्ण करतात. तुमच्याही घरातही ही परंपरा असेल तर ती श्रद्धेने पाळा. मात्र हवामानामुळे चंद्र दिसला नाही तर चिंता करू नका. अशा वेळी अनेक कुटुंबे आपल्या परंपरेनुसार किंवा जाणकार व्यक्तींच्या मार्गदर्शनानुसार व्रत पूर्ण करतात. 8. आरती आणि प्रार्थना मनापासून करा. काही जण आरती इतक्या घाईघाईत म्हणतात की शब्दही स्पष्ट उच्चारले जात नाही. धार्मिक मान्यतेनुसार देवापर्यंत पोचते ती आपल्या मनातील भक्ती. त्यामुळे आरती म्हणताना प्रत्येक शब्द भावपूर्णपणे म्हणण्याचा प्रयत्न करा. आरतीनंतर 2 मिनिटे शांत बसून गणपती बाप्पाचे स्मरण करा. आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. 9. नैवेद्य दाखवण्यापूर्वी स्वतः खाणे टाळा. धार्मिक परंपरेनुसार प्रथम देवाला नैवेद्य अर्पण करून नंतर तो प्रसाद म्हणून ग्रहण करण्याची प्रथा आहे. म्हणून शक्य असल्यास पूजा पूर्ण होईपर्यंत आणि नैवेद्य अर्पण होईपर्यंत अन्न ग्रहण करणे टाळावे. त्यानंतर कुटुंबातील सर्वांनी प्रसाद भक्तिभावाने स्वीकारावा. 10.
गणपतीचा मंत्र किंवा नामस्मरण नक्की करा. पूजा किती मोठी केली यापेक्षा ती किती मनापासून केली याला अधिक महत्त्व दिले जाते. संकष्टीच्या दिवशी काही मिनिटे जरी मिळाली तरी शांत बसून गणपती बाप्पाचे नामस्मरण करा. ओम गणपते नमः या मंत्राचा श्रद्धेने जप केल्याने मन एकाग्र होण्यास मदत होते, अशी अनेक भक्तांची श्रद्धा आहे. जर वेळ असेल तर गणपती अथर्वशीर्ष किंवा गणपती स्तोत्राचे पठणही करू शकतात. 11. फक्त स्वतःसाठी नाही, सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करा. ही गोष्ट अनेकदा विसरली जाते. पूजा झाल्यानंतर आपण नोकरी, पैसा, घर, व्यवसाय किंवा इतर वैयक्तिक इच्छा मागतो. यात काही चुकीचे नाही, पण त्याचबरोबर एक प्रार्थना अशीही करा. हे गणराया, माझ्या कुटुंबाला निरोगी ठेव, घरात सुख, समाधान आणि एकोप्याने राहण्याची शक्ती दे. ज्यांच्या आयुष्यात अडचणी आहेत त्यांनाही धैर्य आणि योग्य मार्ग मिळू दे. धार्मिक परंपरेनुसार निस्वार्थ भावनेने केलेली प्रार्थना मनाला सकारात्मकता देते. मित्रांनो, आज आपण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी लक्षात ठेवाव्या अशा 11 गोष्टी जाणून घेतल्या. पुन्हा एकदा सांगते, या गोष्टी विविध धार्मिक परंपरा आणि श्रद्धांवर आधारित आहे. प्रत्येक घरातील रीतिरिवाज वेगळे असू शकतात, त्यामुळे आपल्या घरच्या परंपरेलाही तितकाच मान द्या. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो नक्की लाईक करा आणि आपल्या कुटुंबियांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळेल. आणि अशाच धार्मिक, उपयुक्त आणि विश्वासार्ह माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की लिहा, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर श्री गणेशाची सदैव कृपा राहो. धन्यवाद.